अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांना उपयोगात येणारा व्हिडिओ आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या ज्या काही समस्या असतील किंवा ज्या काही तुमचे प्रश्न असतील ते आजच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सुटतील. तर आत्ताच आपली महाशिवरात्री झाली. तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक घरात रुद्राभिषेक झाला. काही महिलांनी केंद्रात जाऊन सेवा केली. आज मी तुम्हाला रुद्राभिषेकाचे पठण करून तुमच्या सांसारिक आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकतात. सर्वप्रथम रुद्र पठण केल्याने काय काय होते. तुमच्यावर जर कर्जबाजारीपणा असेल, आता कर्जबाजारीपणा म्हणजेच काय, तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करत आहात किंवा कधी ना कधी काही ना काही कारणांमुळे आपल्याकडून किंवा मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय या आशेने सुद्धा आपण खूप काही मोठा कर्जाचा डोंगर उभा करून ठेवतो आणि आपल्याकडून ह्या चुका निश्चितच घडत असतात आणि त्यांच्यामुळे आपण कर्ज काढतो आणि आपल्याकडे हे नाही आपल्याकडे ते नाही असं करून आपण आपल्यावर संकटाबरोबरच खूप मोठा कर्जाचा डोंगर मात्र उभा करून ठेवतो आणि आपण त्या डोंगरांमध्ये अडकून बसतो. म्हणजेच काय, जो प्रामाणिकपणे कष्ट करतो तेव्हा आपल्याला नशिबाची साथ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. खूप कष्ट केले, कधी कोणाला फसवलं नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही, पण जेव्हा तुम्ही भगवान शंकराची सेवा करता, आता वाटेल तेव्हा रिकाम्या वेळेत किंवा म्हातारपणी किंवा टाइमपास करणारी गोष्ट नाही, किंवा वेळ मिळेल तेव्हा करू आणि म्हातारपणी सेवा करण्यापेक्षा पुढचं आयुष्य आपण कसं आनंदी निरोगी जगणार आहोत याची सुरुवात आपण आजपासून केली पाहिजे. तर आपण जितकी जास्तीत जास्त आपल्याला सेवा करता येईल तितकी आपण सेवेकरी झालो पाहिजे, जेणेकरून आपलं पुढचं भविष्य आपल्याच हातात राहिलं पाहिजे. किंवा संकट आल्यावर सुद्धा बऱ्याच लोकांना देव दिसतो. असं खूप काही लोक असतात का संकट आलं, आता काही आजारपण आलं का मग त्यांना देव दिसतो. तर तसं न करता जर आपण देवाचा हात पकडला किंवा देवाचं बोट पकडलं तर आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची गरज पडणार नाही व आपल्यावर संकट येणारच नाही. ते बरोबर महाराज निवारण करून घेतील ना आपल्या संकटांचं. अध्यात्मामध्ये खूप काही करण्यासारखं आहे किंवा खूप काही शिकण्यासारखं आहे. अध्यात्म म्हणजे कोणाला आनंद देणारी आहे. अध्यात्म म्हणजे आपल्याला शारीरिक मानसिक कष्ट दूर करणारा आहे. म्हणून अध्यात्म टाइमपास करण्याचं साधन नाहीये किंवा वाटेल तेव्हा बघू तेव्हा वेळ मिळालं तर जाईल, वेळ मिळालं तर करेल असं उडीच करण्याचं साधन नाहीये. तर त्याच्यामध्ये पण तुमचं सातत्य असणं तितकंच महत्त्वाचं असतं. जर तुम्ही सातत्याने एखाद्या देवाची प्रार्थना केली, एखाद्या देवाची भक्ती केली, महाराजांची भक्ती केली, भगवान शंकरांची भक्ती केली, तर जेणेकरून जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तोही वेळ बघणार नाही, तोही तुमच्यासाठी निश्चितच धावत येईल. कारण त्याला माहिती आहे माझा भक्त कधीच वेळ बघून आलेला नाहीये, तर तो सातत्याने माझी भक्ती करतो आहे आणि एक ना एक दिवस आपलं सुद्धा चांगलंच होणार आहे. तर रुद्र अभिषेकाची सेवा जर कर्जबाजारीपणा आहे किंवा जर तुमच्यावर कर्ज झालं असेल किंवा जर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात पण तुम्हाला त्यातून मार्ग मिळत नाहीये, तर 40 दिवसाची रुद्र अभिषेकाची सेवा करायची आहे. आता का, तर भगवान शंकर हे कुबेराचे सुद्धा स्वामी आहे. तर तुम्ही भगवान शंकराची सेवा केली तर अर्थातच धनाचे देवता म्हणजेच कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतील, कारण ते कुबेराचे सुद्धा स्वामी आहेत. दुसरं म्हणजे भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देवता आहेत. जर तुम्हाला पितृदोष असेल किंवा नारायण नागबली जर कोणाच्या कुंडलीमध्ये दोष असेल किंवा नारायण नागबली करायची सांगितली असेल किंवा शांती करायची सांगितली असेल, तर आपण बऱ्याच कारणांमुळे शांती करू शकत नाही किंवा नारायण नागबली करू शकत नाही, तर तुम्ही ही सेवा निश्चितच करू शकता. नारायण नागबलीची किंवा तुम्हाला कालसर्प दोष असेल आणि कालसर्प दोषाची शांती करायची सांगितली असेल आणि ह्या शांती मात्र निश्चितच कराव्या लागतात आणि कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल, पैसा नसेल किंवा काही कारणास्तव त्या गोष्टी पुढे लोटल्या गेलेल्या असतील, तर तुम्ही 40 दिवसांची जर घरात बसून फक्त रुद्राभिषेकाची सेवा केली, रुद्रपठण केलं, तरी तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. तुम्हाला यातून पूजेच्या कोणत्याही जास्ती शांती करायची गरज पडणार नाही किंवा थोड्या लेटही केल्या तरी चालतील. इतकी प्रभावी सेवा ही भगवान शंकराची आहे.
त्याचबरोबर घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी म्हणून तुम्ही सुद्धा 40 दिवसांची रुद्राभिषेकाची सेवा करू शकता. घरात तुमच्याकडे व्यसनी माणूस असेल, जो दिवस रात्र दारू पितो आणि तुम्हाला शारीरिक मानसिक कष्ट देत असतो, त्याचबरोबर मुलगा हट्टी तापट आहे, लहान मुलांचं ठीक आहे हो, पण बऱ्याच वेळा आपण असा गैरसमज असतो का आता तो लहान आहे, मोठा झाल्यावर चांगला होईल किंवा मोठा झाल्यावर त्याला डोकं येईल, त्याला समज येईल, पण तसं अजिबात होत नाही. आणि मग त्याच काळामध्ये आपण त्याचं लग्न करून देतो, त्याचं वय झालं का लग्न होतं आणि तो त्याच्या बायकोला सुद्धा त्याच प्रकारे कष्ट देत असतो, छळत असतो. तर अशा मुलांना सुद्धा तुम्ही हे तीर्थ, रुद्राभिषेकाचं तीर्थ देऊ शकता. बऱ्याच घरात असं होतं का मुलगा आई बापाला मारतो, 4 चौघात अपमान करतो, मोठा झाला तरी ऐकत नाही, त्रास देतो. तर जो आपल्या म्हातारपणाची काठी आहे त्याने जर असं केलं तर कसं चालेल? किंवा आपल्याला पण माहिती आहे का हा तसा नाही आहे, पण त्यांच्याकडून त्या गोष्टी घडत असतात. किंवा मग आई बापाला त्रास देता असो किंवा त्याला संसाराचं काही घेणं देणं नसो. बऱ्याच घरात असे आई वडील देखील बघितले आहे का त्यांना असं वाटतं का आमच्या मुलाने सुखाचा संसार करावा, त्याने त्याच्या मुलं बाळ किंवा बायकोला सांभाळावं, त्याने त्याच्या संसाराबरोबरच त्याचा प्रपंच सुद्धा सांभाळावा. अशी बरीच घरं आहेत का लोकांना असं वाटतं आमच्या मुलाचा संसार हा सुखाचा व्हावा, कारण सगळ्या आईवडिलांना हेच वाटत असतं का आपल्या मुलांच्या सुखामध्ये आपलं समाधान आहे किंवा आपलं सुख आहे. आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल, फक्त त्याने त्याचा संसार सुखाचा केला पाहिजे. पण तशा घरात देखील खूप भांडणं होतात, वादविवाद होतात. तर अशा गोष्टीला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता, कारण त्या मुलाचा मानसिक शारीरिक त्रास असा असतो का आई वडील बिचारे हतबल होऊन जातात. जर तुमच्या घरात असं असेल, बऱ्याच घरांमध्ये किंवा बऱ्याच लोकांच्या आयुष्यात अशा सुद्धा समस्या आहेत का माझा मुलगा एखाद्या मित्रांच्या नादी लागलेला आहे किंवा चुकीच्या मार्गावर गेलेला आहे किंवा माझा नवरा चुकीच्या मार्गावर गेलेला आहे, परस्त्रीच्या मागे आहे, मुलगा मुलीच्या मागे आहे किंवा मुली चुकीच्या मार्गावर आहेत, तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा ही रुद्र अभिषेकाची सेवा करू शकता, जेणेकरून त्या भटकंतीच्या मार्गातून ते बाहेर पडून निश्चितच चांगल्या ठिकाणी येऊन पोहोचतील. तर या सगळ्या कारणांवर रुद्राभिषेकाची 40 दिवसांची सेवा आहे. जर तुम्ही अडचणीत असाल किंवा या सगळ्या समस्या तुमच्या आसपास असतील किंवा जर तुमच्या जवळपासच्या नातेवाईकांना हा त्रास असेल, तर तुम्ही त्यांना सुद्धा ही सेवा नक्कीच सांगू शकता. 40 दिवस ही सेवा करायची आहे. जास्त केली किंवा आयुष्यभर केली तरी काही होणार नाही हो. फक्त तुमच्या आयुष्याचं चांगलंच होईल, आयुष्याचं कल्याणच होणार आहे, कारण महाराज कल्याण करण्यासाठीच आपल्या बरोबर आहेत ना. तर काय सेवा करायची आहे? तर रुद्राभिषेक करायचा आहे. तुम्हाला तुमच्या वास्तूंमध्ये, तुमच्या घरामध्ये, घर स्वतःचं असो का भाड्याचं असो, मात्र सेवा करणे तितकीच महत्त्वाची आहे, कारण आपण जोपर्यंत राहत असतो त्या वास्तूमध्ये ती वास्तू आपलीच असते. तर तुम्ही ही सेवा करू शकता. तुम्ही प्रेग्नेंट असाल आणि बऱ्याच तुमच्या आयुष्यातही काही अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा करू शकता. आईने मुलासाठी करावी, वडिलांनी मुलासाठी करावी, हरकत नाही. सेवा काय आहे? रुद्राभिषेक कसा करावा हे मात्र सर्वांनाच माहिती आहे. गळती पात्राखाली शिवपिंड लावून शिवपिंड हे घरात असणं तितकंच महत्त्वाचं आहे. याचा सुद्धा एक स्पेशली ब्लॉग आपल्या YouTube चॅनलवर आहे. कोणाला एखादा आजार असेल किंवा दवाखाना करून तो आजार बरा होत नसेल किंवा त्यातून मार्ग निघत नसेल, तर तुम्ही रुद्र अभिषेकाची सेवा करू शकता. रुद्र केला तर तुम्हाला त्यांच्यातून सुद्धा मार्ग मिळणार आहे. आपण जर 1 लोटा जल जरी भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं तरी आपला काल सर्पदोष, पितृदोष हा कमी होत असतो. जे काही दोष आपले असतील ते जातात. जे काही आजारपण आहे त्यातून आपण मार्ग काढतो ते पूर्ण होतात. पण जर आपण रुद्राभिषेक तुमच्या घरात झाला, तुमच्या वास्तूत झाला, तर त्या घरातील रुद्राभिषेकाची सेवा ज्या घरामध्ये होते त्या घरामध्ये सातत्याने किंवा अगदी तुम्ही संकल्पयुक्त केली तर त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट असतील तर ते कमी होतात. तुम्ही जर रुद्राभिषेकाची सेवा तुमच्या घरात केली तर तुमच्या घरातील सगळेच दोष हे नाहीसे होतील, वास्तुदोष सुद्धा कमी होईल. एवढं एकदम प्रभावी सेवा ही रुद्राभिषेकाची सेवा आहे. कुठली पण गोष्ट असो ही साध्य करण्याची ताकद या सेवेमध्ये आहे. आता सेवा काय करायची आहे तर बघा, शिवमहिमा म्हणायचा आहे. शिवमहिमा संस्कृतमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणजेच
प्राकृतमध्ये दोन्ही भाषेमध्ये आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे. तुम्हाला जे वाचता येईल ते तुम्ही वाचू शकतात. नमक चमक विभाग हा सुद्धा आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेला आहे. रुद्रपठण करा, अगदी छान अनुभव येईल. नमक म्हणताना अभिषेक करायचा, चमक म्हणताना अभिषेक करायचा नाही. सेवेचे नियम काय? तर भगवान शंकरांची सेवा तुम्ही सकाळी करू शकता किंवा प्रदोषकाळी सुद्धा करू शकतात. मंदिरात जाऊन करा, महादेवाच्या किंवा घरात करा, आपल्या घरात केली तरी चालेल. आपण जेव्हा भगवान शंकरांना अभिषेक करत असतो रुद्राचा, तेव्हा ते पाणी अगदी अमृतासारखं काम करत असतं. जर ते तीर्थ जर घरच्यांना दिलं किंवा आजारी व्यक्तीला दिलं, हट्टी दापट मुलांना दिलं तर निश्चितच त्यांच्या अडचणी कमी होतील. मुलं छोटी असोत किंवा मोठी, सर्वांनाच ते पाणी द्या. अगदी छान असा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात. अगदी तुम्ही कधी पण करू शकता. 40 दिवसाची मात्र संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे. महाराजांना नारळ, खडीसाखर ठेवून निवेदन करा आणि सेवेला सुरुवात करा. सेवा करताना पहिल्याच दिवशी संकल्प करून स्वामी स्तवन पठण करायचं आणि 40 दिवस फक्त रुद्रपठण करायचं. रुद्राभिषेक करायचं. रुद्राभिषेक करताना घरामध्ये मांसाहार बंद करावा आणि कुठलीही सेवा करताना फक्त काळं वस्त्र वापरू नका. बसण्यासाठी मात्र आसन नक्की वापरावं आणि घरातील सर्वांना ते तीर्थ द्या रुद्राभिषेकाचं. ज्या महिला गर्भवती असतील त्यांनी सुद्धा बाळासाठी ही सेवा करा. बाळाचं म्हणजे गर्भाचं रक्षण होईल आणि त्यांनी जर 40 दिवस शिवमहिमा वाचलं तर बाळाला पितृदोष लागत नाही. आणि जे पाणी रुद्राभिषेकाचं आहे ते मात्र तुम्हीच प्यायचं आहे. तर ही सेवा नक्कीच करा, जेणेकरून सर्वांनाच याचा अनुभव आलेला आहे. तुम्हाला सुद्धा निश्चितच येईल. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर सुद्धा. धन्यवाद.